दर महिन्याला साहित्यिक कार्यक्रम असं मला वाटतं आम्हीच करतोय. साहित्य विषयक कार्यक्रम खूप जण करत असतील, पण न चुकता दर साहित्यासाठी 1 तास जमायचं हे आमचं वैशिष्ट्य आहे. अर्थात हा योग घडला कसा तर 2017 साली साहित्य संगम मांद्रे गोवा ह्या संस्थेचा 324वा कार्यक्रम होता. खूप जुनी संस्था आहे, 1990 पासून. आणि त्यासाठी त्यांचा एक कार्यक्रम साहित्यिक सहल म्हणून ती शिवड्यात येत होते. आणि त्यांनी शेखर फणशीकरला ज्यांनी विशेष सहल म्हटलं त्याला संपर्क केला होता की इथला माणूस त्यांना पाहिजे होता कोणतरी गायडन्स म्हणून. पण शेखरच्या दुर्दैवाने माझ्या सुदैवाने शेखरला काम होतं त्या दिवशी. त्यामुळे शेखरने माझी नियुक्ती केली. मला म्हणाले की तुम्ही जरा त्यांच्यासोबत जावा, मी जरा कुठेतरी जातोय. त्यामुळे मी माझी पहिली भेट 2017 साली यांच्याशी झाली साहित्य संगम मांद्रेशी. सुभाषजी शेटगावकर आणि गजानन मांद्रेकर मला भेटले. आणि नंतर साहित्य सहलीवेळी मी त्यांच्यासोबत संपूर्ण दिवस होतो. मला ते परिचय म्हणजे नव्हते आणि त्यांना मी नव्हतो. सुभाषजी एकदा म्हणाले की संपूर्ण दिवसात तुम्ही 4 वाक्य बोलला नाही, त्यामुळे आम्हाला समजेल की तुम्ही बोलणारे आहात की न बोलणारे आहात. ते नंतर त्यांच्याशी माझा रॅपो जमला आणि ते म्हणाले की तुम्ही तुमच्या कवितांचा एक कार्यक्रम आमच्याकडे करा. तर मी टाळत गेलो, कारण मी आत्ताच कविता करत सुरू केली होती कविता करायला. पण त्याने एक दिवशी अशी केली की पुढच्या महिन्यात आम्ही तुमच्याच घरी येतो, तुमच्या घरी कविता कार्यक्रम असं म्हटलं. आणि ते आमच्या घरी आली. बहुताल आमच्या घरी एक कार्यक्रम झाला. नंतर त्यांचं कार्य खूप जवळून बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की जर त्यांचे 324 कार्यक्रम झाले, 325 कार्यक्रम, तर आपण हे का करू नये. म्हणून मग मी सुरुवात केली 2 ऑक्टोबर 2018 साली. माझ्या 25 मित्रांना मी निमंत्रित केलं आणि लायब्ररीमध्ये ते सगळे जमले आणि त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला आणि साहित्यकट्टा सुरू केला. आणि तो कोरोना काळ वगळता एकही महिना न चुकता मी दर महिन्याला एकत्र जमतो 1 तास साहित्य. दुसरं म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या संस्थेला कोणी अध्यक्ष नाही, सेक्रेटरी नाही, काहीच नाही. मी समन्वयक म्हणून भूमिका बजावतो. त्याच्यानंतर आम्ही एकही पैसा जमा करत नाही आणि एकही पैसा कोणाला देत नाही. म्हणजे कोणाला जरी मानधन मागितलं तर देत नाही. तर सुरुवातीला आमचं असं ठरलं होतं. स्वागत आहे सर तुमचं. तर त्यावेळी सुरुवातीला आम्ही म्हटलं होतं की एक कार्यक्रम आपण करायचा, एक कार्यक्रमासाठी कोणाला तरी बोलवायचं. परंतु बोलावताना आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांना बाहेर बोलवायचे. तर त्यांना पण हेच अट होती की तुम्हाला पैसे देणार नाही. आणि घारपुरे म्हणून एक आमच्याकडे एकदम चिवट होते. ते म्हणाले एक श्रीफळ द्यायचं त्यांना आणि 1 रुपया द्यायचा. म्हणजे दिलं नाही असं नाही आणि त्यांनी घेतलं नाही असं नाही, असं कोण त्याला द्यायचं असं ठेवलं. ते सुरुवातीला आम्ही केलं, नंतर ते पण बंद केलं. एकदा असा प्रसंग पण आला की एका लेखिकेला तिनेच मला सांगितलं तुम्ही येतो म्हणून, मला बोलायला म्हणाले की मला मानधन द्यायला पाहिजे. माझ्या गुरुनी शिकवलेलं आहे मला श्रीपाद काळे की आपला एक शब्द पण फुकट द्यायचा आहे. तर म्हटलं आमची प्रथा नाही आहे, आम्ही पैसे कोणाला देत नाही. तरी पण त्या सोडे ना पैसे मला द्यायला पाहिजे. मग मी म्हटलं आता तुम्ही ठरलंय कार्यक्रम अनाऊन्स झालाय, माझ्या ठिकाणी 500 रुपये देणार आणि तुम्ही पैसे घेतले नाहीत असं सांगा, कारण माझ्या एथिक्सच्या विरुद्ध आहे, माझे पैसे जाऊ. मग म्हणाले नको देऊ मी आणि आले. अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम केले. ही 3ही वैशिष्ट्य आहे. आम्ही 5 वाजता कार्यक्रम जो सुरू करतो तो 5 वाजून 5 मिनिटांनी सुरू करतो आणि 6 वाजून 5 मिनिटांनी थांबतो. वक्ता किती फरडा असला तरी त्याला हात करतो आणि सांगतो थांबा म्हणून. 6 वाजून 5 मिनिटांनी. ही एक सूचना आहे पुढच्या वक्त्यांसाठी. मी कसा आहे तो सांगायची. या कार्यक्रमामध्ये सगळ्यात कमी उपस्थिती आमच्या 50वा कार्यक्रम एकदाच होती. 7च जण उपस्थित होते. भरपूर पाऊस होता त्यावेळी. किमान उपस्थिती 7 होती आणि मॅक्सिमम 120 होती जेवण वेळेच्या कार्यक्रमात. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आम्ही जयवंत दळवींविषयीच कार्यक्रम सगळे घेत आहोत आणि विविध ग्रंथालयात घेतो. प्रत्येक ग्रंथालयाला आम्ही विनंती करतो तुम्ही घ्या म्हणून. त्याप्रमाणे आरोग्य ग्रंथालयात कार्यक्रम झाला, शिरोडा खटखटे ग्रंथालयामध्ये झाला, अणव इथला रामेश्वर वाचनालय आहे तिथे कार्यक्रम झाला. प्रत्येक साताऱ्याच्या आम्हाला संपर्क झाला आहे तिथे कार्यक्रम ठेवा. आणि वेगवेगळ्या आम्ही जयवंत दळवींच्या पुस्तकांवरती चर्चा त्याच्यातून घडून आणतो.
ती त्यांना श्रद्धांजली आहे. आमच्याकडे जी प्रमुख मंडळी येऊन गेली आहे त्याच्यापैकी वैशाली पंडित, राजन खान पण येऊन गेले होते, वृंदा कांबळे येऊन गेला, देवदत्त परुळेकर, त्याशिवाय आता आलेले कवी सुधाकर ठाकूर, बागलकर सर, मोतीराम टोपले, खवणेकर असे अनेक जण येऊन गेले. आम्ही एकूण 5 पुस्तकांचं प्रकाशन आमच्या कट्ट्यावर झालं. त्याच्यापैकी 3 पुस्तकं माझी होती, एक पुस्तक रमेश गावडेंचं ज्ञानगंगा म्हणून होतं आणि आणखी एक पुस्तक ईश्वर खडके यांचा एक अभ्यासक. असं 5 पुस्तकांचं मी साहित्याची वाटचाल ही आमची अशी आहे आणि आम्हाला मी असं ठरवलं की मध्ये मध्ये असं येतं की नको थांबूया बसायला व्यापन करणं असं वाटतं आणि ठरवलं होतं की 50वा कार्यक्रमापासून खडकडे ग्रंथालयाला हा कार्यक्रम देऊन टाकायचा म्हणून असं ठरवलं होतं. पण असं झालं की उलट त्याला जोश आला आणि आज साहित्य संमेलन घडतंय. त्या साहित्य संमेलनाचं प्रास्ताविक करताना एक मी सांगू इच्छितो की ज्यावेळी साहित्य संमेलन घ्यायचं असं 50वा कार्यक्रम काय करायचं तर साहित्य संमेलन घ्यावाचं ठरवलं. कारण 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी कवी सुधाकर ठाकूर आहे त्यांच्यात माझं बोलणं झालं होतं. त्यावेळी आम्ही म्हटलं की आम्हाला एक आदर्श साहित्य संमेलन घ्यायचं आहे. त्या आदर्श साहित्य संमेलनामध्ये काय की त्याच्यामध्ये साहित्यिक मंडळी, वाचक मंडळी, लेखक मंडळी आस्वाद घेतील, भपकेबाज कमीत कमी असेल असं असेल आणि खर्च आटोक्यात घ्यायचा. आज देखील तुम्हाला म्हणजे धक्का बसेल कदाचित की आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत मी एकही पैसा कोणाकडून स्वीकारलेला नाही साहित्य संमेलनासाठी. अनेक जणांनी देण्याचा प्रयत्न केला. सचिन दळीला दिलं, त्याने मला सांगितलं होतं आठवडे विनय तुला 5000 रुपये गुगल पे करतो, पण मी घेतले नाही. शुभा पण आहे तिथे, शुभाने पण मला सांगितलं गुगल पे तुझा सांगा फक्त, पण आम्ही कुणाचेही स्वीकारले नाही पैसे. अर्थात अनेकांनी हातभार लावले. वर बसले मुंडे इकडे बघल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की असे अनेक साहित्य संमेलन एकटाच घेणारी माणसं इथे आहेत. तर ती सगळी माणसं आमच्या सोबत आहे पण पैसे स्वीकारले नाही. मी खर्च पण केला नाही. आतापर्यंत साहित्य संमेलनाचा खर्च मला फक्त 70 रुपये झालेला आहे. फोल्डर काल विकत घेतली तेवढंच. याच्यामध्ये साहित्य संमेलन ज्यावेळी घ्यायचं त्याविषयी कुठे घ्यायचं असं ठरवलं. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे 4 स्थानं होती. बावडेकर विद्यालय, खडखडे ग्रंथालय, जीवन शिक्षण शाळा म्हणजे ज्याच्यामध्ये मी शिकले ते आणि पणशीकर मंगल कार्यालय, ही 4 स्थानं होती. पण पहिल्या वेळी मी ज्यावेळी प्रस्ताव मांडता क्षणी कार्यवाह सचिन गावडे उपस्थित तो म्हणाला बाकी कशा हे वाचन मंदिर आहे इथेच आम्ही काय केलं म्हणजे हे हजारे सर आहेत, मस्के सर आहेत, ग्रंथालयाचे अनेक पदाधिकारी राजू मंचाळ सर आहेत. ह्या ग्रंथालयाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी म्हणजे एक संमेलन मी रात्री दिलीप पाटीलला सांगितलं की अरे वा आमचं हे हायजॅक केले त्यांनी संमेलन. साहित्य कट्ट्याचं संमेलन आहे पण खडखडे ग्रंथालयानेच ते सगळं तोललेलं आहे. संपूर्ण काम त्यांनी घेतलं. सगळी कुठची पुस्तकं कमी ह्या ग्रंथालयाचे सगळे पदाधिकारी आणि ग्रंथपाल आणि त्याच्या सहाय्यक ग्रंथपाल ह्या 4-4 दिवस राबता येते. स्वतः मी ज्यावेळी आलो ना त्यावेळी मी एकदाही लोखंडे मॅडम किंवा प्राची पालेकर किंवा साळगावकर कुणालाही बसलेलं बघितलेलं नाही. सतत काम करत होते. तर हे एक आदर्श ग्रंथालय आहे. महत्त्वाचं म्हणजे कसं की 118 वर्षे याला झालेलीच आहे परंतु अनेकांचे पाय लागले, अनेक जण याच्यातून घडले. परंतु असं ग्रंथालय जर असतील तर अजून याच्यातून वाचक निर्माण होतील आणि वाचकातून लेखक निर्माण होतील असं मला वाटतं. या कार्यालयात रघुनाथ गणेश खडखडे ग्रंथालय याचं नाव आहे. त्या खडखडे ग्रंथालयाचे पुतणे वय वर्ष 94 मधु खडखडे म्हणजे आश्रमात आहेत सध्या. त्यांनी मला फोन केला आणि विचारलं की म्हणाले की खडखडे ग्रंथालयात साहित्य संमेलन होते का. माझ्या इतिहासात हे पहिलं आहे असं त्यांनी वय वर्ष 94 आहे त्यांचं. आणि ते म्हणाले की साहित्य संमेलन घेता मला विचारलं तो असं काय वामन सरदारांचा मुलगा काय तुमचं होय तुम्ही ह्या तुम्ही बरा पहिल्यांदाच. तर अशा थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आणि प्रयत्नपूर्वक हे संमेलन आम्ही साहित्य संमेलन आपली उपस्थिती आम्हाला खूपच प्रेरणा देईल. असे तुम्ही जर येत असाल तर काल म्हणा की दरवर्षीच आपण साहित्य संमेलन घेऊया असं म्हणताय. ते काय नाही आहे पण काहीतरी प्रयत्न करू आपण. पण याची उपस्थिती असणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही आज तुमचा वेळ काढला त्याबद्दल मी पुन्हा आभार मानतो. मला तुम्हाला 5 मिनिटं दिली की 7 मिनिटं झाली आहे. फार म्हणतो धन्यवाद.
मोबाईल व टी व्हीच्या युगामध्ये ग्रंथालय काहीशी ओस पाडायला लागली. वाचन संस्कृती कशी वाढवायची या व्यंजनेतून सर्वच ग्रंथालय जात आहे. मग आम्ही विचार केला की आपण ग्रंथालयामध्ये वाचन संस्कृती वाढायची तर काही कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे. वाचन दृष्टीचे प्रयत्न म्हणून आम्ही असे कार्यक्रम घ्यायला सुरू केले. काही मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी दासबोधावर स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धा व्याख्याने आम्ही सुरू केली. त्यामुळे हळूहळू मुलांचा सहभाग वाढू लागला, वाचकांचा पण सहभाग वाढू लागला. त्यातच देवंदळीचे जन्मशताब्दी वर्ष आले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त बरेच कार्यक्रम व्हायला लागले. म्हणजे त्याच्यामध्ये कार्यक्रम होत होते, इकडे तिकडे कार्यक्रम होत होते. आम्ही पण असा ग्रंथालयाने विचार करायला लागलो की आपण कार्यक्रम घ्यायचे, पण कार्यक्रम कसे घ्यायचे की त्या कार्यक्रमातून वाचन संस्कृती पण वाढली पाहिजे. फक्त कार्यक्रम घ्यायचा, मग तो कार्यक्रम संपला की त्याचा लोक घरी गेले की त्याचा काही विचार होणार नाही असं होतं नाही. कायम त्याचे कार्यक्रम होत राहिले पाहिजे. अशातच एके दिवशी मला विनय सौदागर सर आणि सचिन दळवी यांनी मला ही संकल्पना मांडली की आपण दळवींच्या पुस्तकांवर चर्चा आम्ही दोघेजण करणार चर्चा. तर मी म्हटलं तुम्ही दोघे लोक आम्ही ग्रंथालयात बसून चर्चा करूया. त्यानिमित्ताने ग्रंथालयात वाचनप्रेमी किमान दळवींचे तरी वाचनप्रेमी येतील या दृष्टीने आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही 4-5 जणांनी सुरुवात केली पुस्तकावर चर्चा करायला. गेल्या आठवड्यात आमची 12वी वाचन पुस्तकावरची चर्चा पार पडली. आता हळूहळू आम्हाला खुर्च्या पुरत नाही, मागे खुर्च्या लावायला लागतात. म्हणजे तो एक आपल्याला मिळालेले यश आहे असं मी समजतो. त्यानिमित्तानं म्हणजे असं नाही याच्यामध्ये 70 वर्षापासून 15 वर्षापर्यंतचे सर्व वाचनप्रेमी, त्या आता रेडकर मॅडम आहेत, तो मिहीर आहे, मिहीर आहे, सर्वजण सहभागी होतात. आणि एक आनंद आहे की त्या निमित्ताने ग्रंथालयात वाचन चळवळ सुरू झाली आणि त्याचा आजचा कार्यक्रम हा त्या कार्यक्रमाचे अत्युत्तम यश आहे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये विनय सौदागरांचे मी खूप आभार मानतो. ग्रंथालय चालवताना आमचे पदाधिकारी आहेत. हा कार्यक्रम घेताना त्यांनी मी काय दळवीने यांनी ठरवला, पण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. भाई असतील, डायरेक्टर अध्यक्ष म्हणजे फ्री हँड आम्हाला दिल्या असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करू शकलो. तसेच आमचे ग्रंथालयाचे कर्मचारी गेले 8 दिवस मला वाटतं लोखंडे मॅडम झोपले पण नसतील, म्हणजे पायाला चाक बांधण्याची गरगरज होती. त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम चांगल्या रीतीने इथे तुमच्या उपस्थितीत पार पडला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माझे धन्यवाद. संमेलनाध्यक्षा पौर्णिमाताई, कार्यक्रमाचे अध्यक्षा आणि शिरोड्याचे सरपंच लेखिका रेडकर, कवी विनय सौदागर, आजच्या जे संपूर्ण हे जो माहोल तयार केलं त्याचे प्रमुख एक आयोजक विनय सौदागर आणि सगळे आपण मान्यवर नावा घेत बसलो नाही, खूप उशीर झाला आता. मुंबई काव्य संग्रहाबद्दल मी बोलते आहे. त्याच्या आधी मी थोडा अल्पाक्षरी काव्य याच्याबद्दल एक 2-3 मिनिटं किती 10 मिनिटं माझी अल्पाक्षरी काव्य याच्याबद्दल एक 2-3 मिनिटं आणि पुढची 6-7 मिनिटं काही मोजक्या मुंबईबद्दल मी तुमच्याशी संवाद साधतो. हायकू प्रकाराबद्दल विनयजी बोलले. शिरीष पैनी तो मराठीत आणला. त्यांचे एक हायकू खूप प्रसिद्ध हायकू मी तुमच्या सुरुवातीत सांगता कधी ते मराठीत असतं, मराठीत असतं. नकोरे धरू चिमटीत, नकोरे धरू चिमटीत फुलपाखराचं नाजूक अंग दुखतोय पंखावरला रंग. म्हणजे फुलपाखरू आधी किती नाजूक असतं, त्याचा पंख किती नाजूक, त्या पंखावरचा रंग दुखतोय ही अतिशय तरल सटल अशी भावना या आहेत. 3 ओळी तरी कुठल्या ओळी कशाला म्हणायच्या, ओळी पण नाही, वाक्यांश आहेत 3. ह्या अशा ताकद अल्पाक्षरम बहुसारम असं म्हटलेलं आहे. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सार द्यायचं आणि त्याला अल्पाक्षरी साहित्य म्हणतात. आणि तोच हा प्रकार
विनयजी मुंडे आपल्याकडे मालवणीतून इकडे आणलेलो असा. आता कविता म्हटला ना की म्हणजे साहित्य संमेलनात सगळ्यात जर कोण कवी असतील तर माफ करा म्हणजे बाकी कवयित्री असा, पण सगळ्यात भीतीदायक सत्र असतात तर कवी संमेलनाचं. कारण आता वृत्तबद्ध कविता लिहिण्याचा प्रमाण अत्यंत कमी, मुक्त छंदच असाय, परंतु त्या छंदात तो अतिरेक झालेला असा आणि जो उठता तो पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ घेऊन काढता, समोर बसलेल्या त्यांना छळता. आपली कविता म्हणून झाली की शुभ आला गेलो तो. तर त्यामुळे कवी संमेलनात किंवा कविता या विषयावर जरा थोडेसे रसिक घाबरून दचकून असतात. त्यामुळे आता अखिल भारतीय संमेलनात कवी कट्टा नावाचे प्रकार सुरू झाला. म्हणजे तो कट्टो असता, अहोरात्र काव्य होती चालू असतात, येतात म्हणतात जातात चालू असतात, काय मजा असतात. यंदा दिल्ली संमेलनात सगळ्यांनी आम्ही जातो सगळ्यांनी. तर मुक्त छंदाचा अतिवापर आणि गैरवापर ह्यो टाळण्यासाठी ही सुद्धा हो एक छंदच. म्हणजे रुबाई ही उर्दू साहित्यातली खूप महत्त्वाची असं काव्यप्रकार असा. आपल्याकडे सुद्धा खूप जुन्या काळापासून अभंग, ओवी, दोहे, शेर हे सगळे अल्पाक्षरीच असतात, 2-2 ओळीतच असतं सगळ्या विषय आणि त्या विषयामध्ये सगळा मांडव सुद्धा मांडलेला असतात सगळं. तर हे 2-3 त्या ह्याच्यासाठी मी उदाहरणं 2-3 देत आहे. मी संत मीराबाईचं एक दोहा असा, दोहा म्हणजे 2 ओळी दोहा. मीराबाई असं म्हणजे कमीत कमी शब्दात किती जास्त सांगू शकतो आपण, त्याच्यासाठी हा मुद्दा मी सिच्युएशन अशी असा की प्रेयसी आपल्या प्रियकराची वाट बघतात, तो येणार नाही आणि वाट बघून ती खंगून ती मरतात शेवटी आणि तिचा कलेवर पडलेला असतो आणि कावळे येतात. तर कावळ्याचं खाद्य असतं, प्रेयच्या कावळ्याचं खाद्य असतं. त्यावेळी तो ती प्रेयसी म्हणतात, अशी ती मिरेची संत मीराबाईची कल्पना. कागा म्हणजे कावळ्या, कागा सबकुच्छ खैयो, कावळ्या तो संपूर्ण खा हरकत नाही म्हणजे ती कावळ्याच सांगतात, कावळ्याचा खातो ना. कागा सबकुच्छ खैयो चुन चुन खैयो मास, निवडून खा. नैना मत खैयो रही पिया मिलन की आस. म्हणजे 2 ओळी फक्त सर, 2 ओळीमध्ये तत्वज्ञान तेवढं सांगून दिली. म्हणजे ही ताकद ह्या छोट्या अल्पाक्षरी साहित्याची. अगदी 10-12-15 प्रकरणाची कादंबरी सांगू शकायचे ना, हे 2 ओळी तत्वज्ञान सांगून जातात. त्याच्यानंतर सिनेमा पण निघालो. कबीराचे तर दोहे तर अप्रतिमच. म्हणजे कबीर सांगतात, कबीरा कडा बाजार में ये दुकाठी हात. दुकाठी म्हणजे लू म्हणजे आग म्हणजे मशाल. कबीर मशाल घेऊन बाजारात उभा असा. कबीरा कडा बाजार में लिए दुकाठी हात, जो घर फुंके आपण चलो हमारे साथ. आपल्या घरात चूड लावण्याची तयारी असा तिने माझ्याकडे येऊ. ही ताकद पुन्हा 2 ओळींची ताकद. मी यांच्याकडे येतो रे थोडा. परत कबीर म्हणता, बुरा जो देखन मै चला. मका वाईट काय असतं आता शोधूचा होता. कसे वाईट लोक कसे असतं मला माहीत नाही होतं, मी शोधून गेले. बुरा जो देखन मै चला बुरा न मिली आपको. मिळालंच नाही, वाईट माणूसच मिळाला. पुढे काय, जो दिल खोजा अपना मुझे से बुरा नको. माझ्या अंतरंगात डोकावून बघितलं त्याला असं झालं की माझ्या इतकं वाईट कोणच नाही. ही एक स्वतःची एक आत्मपरीक्षण कबीर याच्यात करतात. एक खूप छान राजस्थानमध्ये म्हणता एक लोकगीताची 2 पंक्ती म्हणजे असे हीर रांझा जोडी तुमका प्रसिद्ध असा. म्हणजे प्रेम त्याच्यामध्ये एक आदर्श जोडी मानली जाते. तर हीर आणि रांझा, ही प्रेयसी आणि रांझा तो ह्या असतात गुरागी असतात, तो गुरागी असतात. तर ती रांझा म्हणतात, हीर म्हणतात एका दोह्यामध्ये, रांझा ढुंडन मैचली. रांझाला शोधायला मी निघालेली आहे. रांझा ढुंडन मैचली, रांझा मिलिया नाही. कुठे गेला, कुठे घर गेलो कोण मिळालंच नाही. रांझा खूप शोधलं. रांझा ढुंडन मैचली, रांझा मिलिया नाही. रब मिलिया, रब म्हणजे परमेश्वर. रांझा शोधता मला देव मिळाला. पुढे ती काय सांगता, रब रांझेवर नाही. त्या देवाला माझ्या रांझाची काही सर नाही. रांझा ढुंडन मैचली, रांझा मिलिया नाही. रब मिलिया, रब रांझेवर नाही. म्हणजे कितीच त्याच्यामध्ये. आणि मला शिकवलं शाळेमध्ये वसंत सावंत सरांनी. सावंतवाडला मी 1981 साली BA केलं. वसंत सावंत, आम्ही 3 विद्यार्थी होतो. मी
RK सावंत माझगावचा आणि ह्या इथल्या व्यक्तीचा महादेव गावकर, तिघे जण आम्ही तिघांचा वर्ग आणि 6 प्राध्यापक असलं विचित्र काहीतरी होतं. म्हणजे आमचे वसंत सावंत सर आम्हाला तळ्याच्या काठावर आमचा वर्ग घ्यायचे तिथे, ते मस्त छान चालायचे सगळं. तर त्यांची एक प्रसिद्ध कविता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. एक मुलगी समोरून गुणगुणत गुणगुणत येते आहे, एक मुलगी समोरून गुणगुणत गुणगुणत येते आहे, तिला कसे सांगू तुझे माझे नाते आहे. ही सावंत सरांची कविता आहे. म्हणजे 1-2 ओळीमध्ये त्यांनी एक मोठी कविताच त्या ठिकाणी लिहून काढलेली आहे. तर कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय सांगणारी, मात्र यासाठी प्रचंड प्रतिभा लागते. उगीच शब्दाला इकडे तिकडे जोडून काही गलाट जोडून चालत नाही. आणि सौदागरांनी हा जो काव्यप्रकार ह्याच्यामध्ये रुबाईचा हाताळलेला आहे, ज्याला ते मालवणीतली असते म्हणजे मुबाई असं म्हणतात, तर त्याच्यावर त्याच्या तांत्रिक बाबीवर त्यांनी फार भर दिलेला नाही. म्हणजे ते यमक असलं पाहिजे, पहिल्या याच्यात विधान असलं पाहिजे वगैरे, ते ठीक आहे, ते पाळलंय त्यांनी, पण त्याची फार भर न देता त्यांनी ताल, त्यातला ताल आणि त्याचा अर्थ ह्याच्यावर खूप भर दिलेला आहे. म्हणजे सगळ्या अर्थपूर्ण आणि तालमय अशा सगळ्या मुबाया झालेल्या आहेत. ह्या संग्रहामध्ये 155 मुबाया आहेत आणि त्याच्यामध्ये वैविध्य एवढं आहे, मला मी थक्क झालो ते सगळ्या वाचल्यानंतर. म्हणजे जसं हायकू म्हटल्यानंतर एक निसर्ग आणि हायकू हे नातं आहे. श्रीषताईंनी कावळ्यावर 150 हायकू लिहिलेले आहेत. कावळ्यावर पहिली त्यांची हायकू कावळ्यावरच होती. कावळ्या येतो त्यांच्या गच्चीमध्ये त्याच्यावर कविता हायकू करतात आणि मग ते कावळा त्यांचा मित्र होतो आणि ते 150 हायकू कावळ्यावर आहेत. तर त्याच्यामध्ये मिश्किल आहे, विनोदी अशा, नंतर आध्यात्मिक आहे, गंभीर आहे, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे आहेत आणि काही चक्क डोळे उघडणारे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुबाया त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिली मी त्यांची तुम्हाला जे 5-6 पुस्तकं निवडत, माझी ते दमछाक झाले निवडताना, कारण आपण किनाऱ्यावर गेलो की ते शंख गोळा करतो ना, तर ते सगळे छान असतात हो. आणि आपल्याला न्यायचे असतात, किती नेणार आपण, उजळभर नेणार, तर ते कसे निवडायचे, मग ते निवडताना खूप पंचायती होते. तर पण शेवटी आपण त्यातल्याच काहीतरी त्यातल्याच चांगल्या निवडतो. तशा मी 4-5 मुबायांचा उल्लेख करून थांबणार आहे. तर पहिली जी आहे ती बऱ्यापैकी मिश्किल आणि विनोदी अशी आहे. सकाळी सकाळी उठाचा जमाना, माझंच अनुभव. सकाळी सकाळी उठाचा जमाना, फुकाचा गिळाचा तरी बी खपाना, गळेसार काळो कसोरे गळ्यानी, गळेसार काळो कसोरे गळ्यानी, बरासा खुळा तोर माका गमाना. म्हणजे एका विशिष्ट वयामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की एखादा थोडासा पोरा नकपटाचा, त्यांच्या कॉलेज जीवनात एखादी दुसरी जखम या ठिकाणी मांडली असं. आता ह्या मिश्किल विरोधी मुंबईनंतर मी एका थोड्या गंभीर आणि तत्वज्ञान सांगणाऱ्या मुंबईकडे तिचं उदाहरण मुक्ता देतो, कशी लिहिले नाही. आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्याला एक प्रश्न पडतात. त्याला फार प्राचीन परंपरा, कोहम कुठं आहे, आता मी कोण, कुठून आलो, इथलं माझा कार्यकाळ संपला तर मी कुठे जाणार आहे, इथे येण्याचं माझं काय प्रयोजन काय, म्हणजे पृथ्वीवर येण्याचं प्रयोजन काय, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि तसाच प्रश्न पडतो की हा जो विश्वाचा पसार आहे हा कुणी मांडला. प्रत्येकजण आपापल्या परीने याचा अर्थ लावण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे उत्तर काही अजून मिळत नाही. वेदाने सुद्धा न येती म्हणून सांगितलं, म्हणजे हे पण नाही आणि हे पण नाही, काय ते नाही वेदाने सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे हा पसार कुणी मांडला, आपण इथे का आलो, अशा प्रकारचा जो एक प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाच्या शोधात तुम्ही जेवढं खोलात जाल ना तेवढं ते जटिल होत जातं, ते कठीण होत जातं. असा हा एक आध्यात्मिक विषय आहे. आपल्याकडे जी उपनिषद 108 उपनिषद प्रमुख आहेत, त्याच्यामध्ये एकूण 108 आहेत, त्यातले 8 प्रमुख उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये ईशोपनिषद नावाचं, ईशावास्योपनिषद नावाचं जे उपनिषद आहे ते अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. ईशावास्य म्हणजे सर्व सुरुवात आहे त्याची, संपूर्ण जग ईश्वराने व्यापलेलं आहे वगैरे. तर त्याच्यामध्ये सुद्धा हाच मला संदर्भ मिळाला. म्हणजे त्याचं एक त्यांचं लेखन जे आहे हे केवळ मनोरंजक किंवा शब्दांची कसरत करणारं नाही आहे, तर ते त्याच्यामध्ये वेगळा अर्थ लपलेला आहे. तो हे जे ईशावास्य उपनिषद आहे ह्याच्यामध्ये जो 9वी ऋचा आहे त्याच्यामध्ये ते वाचत नाही मी आता, अज्ञान हे माणसाला अंधकारात ढकलतं, साहजिक आहे. परंतु हे उपनिषद सांगतं की अज्ञान अंधाराच्या सागरात ढकलतं, पण ज्ञान हे महाअंधकाराच्या महासागरात ढकलतं. आता ही विसंगती वाटते आपल्याला, बरोबर. परंतु का, तर ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांचा शोध घ्यायला जाता त्यावेळी आपल्याला काहीच कळत नाही.
हे ज्या तुम्हाला समजत जातं, जेवढं जेवढं तुम्ही ज्ञान मिळवाल तेवढं आपल्या लक्षात येतं की मला काहीच कळलेलं नाही, मी अगदी अनपढ आहे, अशिक्षित आहे असं कळत जातं. आणि त्यामुळे असं ही याची या सगळ्याच्या म्हणजे आपण काहीच जाणत नाही हे ज्याला जो जाणतो तो खरा ज्ञानी असतो असं म्हटलेलं आहे. ये बात में ही कहने सुना नदी असं जे जेव्हा आहे तो. तर ह्या संदर्भात मला मिळालेली मुबाई तुम्हाला वाचून दाखवतो. सौदागर लिहितात, कसोरे असो ह्यो जगाचो पसारो, कसोरे असो ह्यो जगाचो पसारो, खडेसून सोडटा ढगाचो घसारो, खडेसून सोडटा ढगाचो घसारो. मला घसारो शब्द खूप आवडला. कसा नेमक्या या घडाता कळाना, कसा नेमक्या या घडाता कळाना, जरासा कळाला तरी घोळस आलो. म्हटलं कळायला लागलं की ते काय लेखकला आहे आपल्याला कळतं, ते न कळलेलंच एक अर्थ नाही. बरं, अशी एक अत्यंत गंभीर तत्वचिंतक मुबाई म्हणजे अज्ञानात एक मोठं सुख असतं असं आपल्याकडे म्हणतात ना, ते बरं, ते खरं अज्ञानी सुखी, ज्ञान जरा प्रॉब्लेम. तर दुसरी एक जी त्यांची निसर्गाच्या जवळ जाणारी एक मुबाई तुम्हाला सांगतो. ग्रीष्मामध्ये कणखली असते, सगळं पाणी सगळं कमी झालेलं असतं, पाण्याची टंचाई असते, पावसाचे सगळेजण पक्षी प्राणी आतुरतेने वाट बघत असतात आणि म्हणूनच पणाला आपण जीवन म्हणतो. आणि ऋग्वेदामध्ये सुद्धा एक जलसूक्त आहे, जलसूक्त आणि वरुण सूक्त पण आहे. ह्या सूक्तामध्ये ह्या जलदेवतेचीच प्रार्थना केलेली आहे. आणि सौदागरांची ही मुबाई वाचताना मला या जलसूक्तातील आणि वरुण सूक्तातील त्या ऋचा आठवल्या. ते असं म्हणतात पावसाला उद्देशून, तुझी वाट कितकी बघूची तरी रे, तुझी वाट कितकी बघूची तरी रे, सरी ओत बेगीन बावी भरी रे, सरी ओत बेगीन बावी भरी रे, मुके जीव तानेन बेजार झाले, मुके जीव तानेन बेजार झाले, भूमीचो ढगा लागी मेळो करावे, भूमीचो ढगा लागी मेळो करावे. ढगाला म्हणजे ढगाला की मेळो किती सुंदर कल्पना आहे. मेळो आपण माणसांचं मेळो करतो, पण भूमीचो आणि ढगांचो मेळो करा असं ते अर्थतेने त्याला विनवतात. अशा प्रकारचा एक अत्यंत उत्तम मुबाई त्यांनी या ठिकाणी. अजून एक मिश्किल मुबाई सांगतो, हे गंभीर झालं थोडं म्हणजे त्याच्यावर फुंकर म्हणजे छोटी मिश्किल मुबाई सांगतो. एक दोनच सांगतो फक्त. त्यांच्यात एक छुपा रुस्तम एक प्रेमी या मुबाईमध्ये दिसतो आपल्याला. असो गारो वारो मनाचो पिसारो, कित्या देखत असतो सध्याचो पोरो, जरा बेगिना तू जुळवून घेगो, तुया असंच काळा मिया क हे गोरो. एक मिश्किल विनोदी मुबाई त्यांनी. एक आता एक अशी मिश्किल त्यानंतर पुन्हा एक सद्यस्थितीवर एक कठोर प्रहार करणारी मुबाई मी तुमच्यासमोर सादर करतो. खूपच चांगली आहे ती. मोठी घरा रिकामी झाली, मोठी घरा रिकामी झाली, लहान घरा स्वस्त हत, लहान घरा स्वस्त हत, मठ्ठेतला फुल नाही पडणार, मठ्ठेतल्या फुल नाही पडणार, बुवा बाबा भस्त हत. काय योजून पूर्वज मेले, काय योजून पूर्वज मेले, काय पिढी समाजतहा, काय पिढी समाजतहा, देव सोडून गावात गेलोय, आवाठात कली मास्तर. आजची सद्यस्थिती आपल्याकडे आहे. आपण घरातला देव सोडून, देव कोणी कोणाला मानायचा हा वेगळा विषय आहे, तो देव सोडून आपण हे बाबाबुवा महाराजांच्या मागे लागतो आहोत. त्याच्यावर एक मर्मभेदक भाष्य करणारी छोटीशी मुबाई. अजून एक अशाच प्रकारची, मी स्वतः विज्ञाननिष्ठ माणूस आहे, विज्ञानवादी आहे, त्यामुळे ह्या दोन तीन त्यांच्या मुबाई खूप आवडल्या. परंपरा, रूढी, कर्मकांड या काळात आपल्याला समाज गुंतलेला आहे, तो काय वर याच्या दिसत नाही. गाडगेबाबांसारख्या, तुकडोजी महाराजांसारख्या संतांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, परंतु आपण नाही तेवढे पुढे जायला तयार नाही. आता सत्याची पूजा गाडगेबाबांनी त्याच्यात कठोर प्रहार केले सत्याचा. तर त्या पूजेवर एक त्यांची मुबाई आहे. पूजा होती येजा होती, पूजा होती येजा होती, आवाडभर वाजा होती, पूजा होती येजा होती, आवाडभर वाजा होती, पैसो असो खर्च केलंय, आमचीच नावा गाजा होती. सत्य काय माहीत नाही, नारायण काय शोधूक नाही, बोवाळात हा परंपरा, तत्वा मात्र निजाम होती. एक अत्यंत गंभीर आपल्याला आपले डोळे उघडणारी अशा प्रकारची मुबाई त्यांनी केली होती. आता एक शेवटची मी वाचून दाखवतो आणि थांबतो, आहे वेळ.
पितरांक पावन केलंस, हे शब्द वगैरे घालतो आपण. पितरांक पावन केलंस माणसांचं काय? पितरांग पावन केलंस माणसांचं काय? कोण मास्के रेडे, कोण गरीब गाय. माणसांका ओळखणं खराच खूप कठीण. माणसांका ओळखणं खराच खूप कठीण. तूच घे मनात आणि तुकाच बदलाक लाय. म्हणजे शेवटी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. बदल व्हायचा असेल तर म्हणजे आपण शिवाजी महाराज जन्माला शेतकऱ्याच्या घरी तसं नाही, तर आपण बदललो तर हा समाज हळूहळू बदलेल. अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या म्हणजे हा जो विनोद आहे, निसर्ग आहे, अध्यात्म आहे, तत्वज्ञान आहे, मिश्किल आहे, सगळं अशा प्रकारचा एक सप्तरंगी फुलांचा गुच्छ त्यांनी मुंबई गावाने या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारचा नवीन जो प्रयोग केलेला आहे, अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग त्यांनी याच्यामध्ये करत राहावे, मला नक्कीच आवडतील. खरंच त्यांनी म्हटल्यावर मी खरं तर इथे एक प्रेक्षक म्हणून येणार होतो, पण त्यांनी विनंती केली म्हणून मी या ठिकाणी आलो. आपण माझा या ठिकाणी सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी माझं भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. अध्यात्म, तत्वज्ञान, चिंतन, लोकसाहित्य यांच्या या पवित्र भूमीमध्ये हे साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे. पहिलं साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनाची मी अध्यक्षा या नात्याने माझा ऊर अभिमानाने भरून येत आहे. व्यासपीठावरील मान्यवर मंडळी त्यामध्ये आहेत आदरणीय राजेंद्र शिरोडकर, सचिन हजारे, मंगेश म्हस्केजी, भाई मंत्रीजी, मांद्रेकर सर, विनय सौदागर जे सर्व आहेत, त्याचबरोबर फातर्फेकर आणि या कार्यक्रमाचं सुयोग्य असं सूत्रसंचालन करणारे आदरणीय दळवी, माझ्यासमोर उपस्थित असलेला अगदी विचक्षण अशा तऱ्हेचा दर्दी श्रोतृवर्ग, साहित्यावर भरभरून प्रेम करणारे व्यक्तिमत्व, ही वास्तू अनुभवली, या वास्तूमध्ये प्रवेश केला आणि एक सकारात्मक प्रेरणा माझ्याही अंतरंगामध्ये अगदी नसानसामध्ये भरून राहिली. हे सगळे मगाशी बोलत असताना त्याने म्हटलंय की 47,000 पुस्तकं आहेत, दर्दी श्रोते आहेत, परंतु त्याच बरोबरीनं ही पुस्तके सुद्धा या ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये जे विचार मांडले जात आहे ते विचार भरभरून ऐकत आहेत. पुस्तकानेच माणूस घडतो, पुस्तकांचे विचार जे आहेत ते विचारधारेतूनच माणसाचं जगणं प्रवाहित होताना दिसतो. आणि शिरोडा ही भूमी जर अनुभवली तर मलाही माझं बालपण आठवू लागलं. कारण माझं माहेर पेडणे तालुक्यातील पालिये गावी आणि शेवटचा वाडा किरणवाडी आणि तिथं पूर्वी कार होती, होडी होती. होडीतून प्रवास केल्यानंतर आरोग्याला पोहोचता यायचं. ज्या कालखंडामध्ये माझ्या गावातील लोक आर्थिक परिस्थितीमध्ये त्याच्या जगण्यासाठी संघर्ष करायची, त्या कालखंडामध्ये या शिरोडा गावाने त्या गावाला आधार दिलेला होता. आणि माझ्या बालपणामध्ये मी जेव्हा बाजारासाठी म्हणून आरोग्याला यायचे आणि त्याच्यानंतर मग शिरोड्याला यायचे, तेव्हा हा सगळा परिसर मी जवळून अनुभवलेला होता. आणि या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर मगाशी जसं म्हटलं तसं खांडेकर आणि जयवंत दळवी यांची आठवण जर आली नाही तर नवलच. साहित्य संगम या संस्थेशी मी विवाहापूर्वी जोडले गेले आणि त्यावेळी सरांच्या सहवासामध्ये या सगळ्या परिसरामध्ये आम्ही सातत्याने सहलीसाठी किंवा वेगवेगळ्या निमित्तानं विचारमंथन करण्यासाठी पोहोचलेलो होतो. साहित्य प्रेरणेच्या माध्यमातून ही विचारधारा आमच्याही रंगामध्ये रुजलेली होती. वि.स. खांडेकर यांचे साहित्य जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा ते ध्येयवादी असाय, संस्कार संपन्न आणि समाजाभिमुख. साहित्यामध्ये ही सामाजिकता जेव्हा असते तेव्हा ते साहित्य जगण्याला उभारी देते. आणि हे शब्द वि.स. खांडेकरांच्या कथांमधून, वि.स. खांडेकरांच्या कादंबऱ्यामधून, त्यांच्या ललित निबंधामधून आपल्याला अनुभवता येतं. एका बाजूला जीवनासाठी कला जी भरभरून आनंदही देते आणि त्याचबरोबरीने जगण्याचं मर्मही सांगते, समाजाने कसं उभं राहायला हवं हेही ती सांगत येते. आणि दुसऱ्या बाजूला जयवंत दळवी सारख्यांच्या लिखाणामधून कौटुंबिक संघर्ष असू दे, समाजाभिमुखता असू दे किंवा बाकीचा सगळा जो निसर्ग आहे तो निसर्ग त्यांच्या शब्दामध्ये आपल्याला जाणवतो. कारण हा सगळा परिसर, कोकण प्रांत जो आहे
मग सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, त्याचा दोडामार्ग असू दे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळा भौगोलिक परिसर जो आहे, कुटुंब व्यवस्था जे आहे, माणसांतील संबंध जे आहे आणि ह्या सगळ्यांचं विचक्षण असं विश्लेषण त्यांच्या साहित्यामधून सातत्याने होतं. दूरदर्शनवर अनेक त्यांच्या मालिका आम्ही अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत आणि ज्यामधून म्हणजे दूरदर्शनच्या मालिका बघितल्यानंतर समाजामध्ये क्रांतिकारक जो बदल झालेला होता तो बदल सुद्धा आम्ही अनुभवलेला आहे. त्यांचा महानंद कादंबरीवरचा चित्रपट जो आहे तो चित्रपटानंतर एक वेगळ्या पद्धतीचा हा संपूर्ण परिसर संपूर्ण देशभरामध्ये पोहोचलेला आपल्याला दिसतो. तर असा एक सह्याद्री आणि सागर यांचा एक वेगळा असा प्रदेश आपल्याला दिसतो. ह्या देशाला जसे ज्ञानवंतांची परंपरा आहे, कीर्तिवंतांची परंपरा आहे, तशी देशभक्तीची परंपरा सुद्धा या भूमीला लाभलेली आहे. तर शिरोडा म्हटल्यानंतर मिठागर आपल्या नजरेसमोर येतात आणि महात्मा गांधींनी ऑगस्ट महिन्यामध्ये 1930 मध्ये जो मिठाचा सत्याग्रह केला होता त्यावेळी या गावानं अगदी भरभरून सक्रिय सहकार्य दिलेले होतं. तर ही परंपरा या मातीच्या संचयनामध्ये दडून राहिलेली आहे, त्यामुळे तो एक वेगळा भाग आपल्याला दिसतो. तर ह्या शिरोड्याच्या भूमीमध्ये हे जसं संचित आहे त्याच पद्धतीनं धालोत्सव म्हणजे माझा स्वतःचा विषय लोकसाहित्याचा आहे आणि लोकसाहित्याची भ्रमंती करत असताना जसं कर्नाटकमध्ये आम्ही पोहोचलो तसं या भागामध्ये गेलो आहे. माझगाव सारख्या परिसरामध्ये जो धालो होतो तो अन्य कुठल्या प्रांतात मी अनुभवलेला नाही. असा एक वेगळा धालो जो आजपर्यंत सुद्धा त्यांच्या बारकाव्यासकट अजूनही टिकून आहे. या आत्ताच्या कालखंडामध्ये सुद्धा आंबेली परिसर असू दे, तळेकर असू दे, माटणे असू दे, हे दोडामार्ग मधील परिसर असू दे किंवा या भागात सुद्धा अनेक ठिकाणी आजही हा धालोत्सव म्हणजे येणाऱ्या पौष महिन्यामध्ये जानेवारीमध्ये हा धालोत्सवाच्या निमित्ताने मांड जे आहे ते अगदी फुलून येतात. दशावतारी नाटकाची परंपरा आपण मानतो की अडगिरे गावातील महालक्ष्मी मंदिरामधून सुरू झालेली आहे, परंतु त्याही कालखंडामध्ये आपल्या इथं गोव्यात आणि कर्नाटकामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ह्या भागामध्ये रणमालाची लोकनाट्य परंपरा होती जी दशावतारी नाटका सुद्धा त्याच्याही पूर्वी होती, जी आज महाराष्ट्रामध्ये थोडीशी विस्मृतीत गेल्यासारखी दिसते. फक्त प्रतिकात्मक रीतीने पाटणेसारख्या ठिकाणी, हिवाळेसारख्या ठिकाणी आजही होताना दिसते. पण ही जुनी परंपरा ज्यामध्ये त्या रणमालेसारख्या लोकनाट्यामध्ये रामायण असू दे, महाभारत असू दे, या सगळ्यांच्या माध्यमातून लोक शिक्षण दिलं जायचं. जे लोकांना कशा पद्धतीने म्हणजे पूर्वी वाचनाची परंपरा होती, परंतु वाचन जे आहे ते वाचन खूप लोकांना कळत. मग अशा माध्यमातून ही जी लोकनाट्य परंपरा त्या माध्यमातून आपली आध्यात्मिक संचित जे आहे, आपले ग्रंथ जे आहे ते ग्रंथ सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचायचं याच्यासाठी ही लोकनाट्य जी होती ते अतिशय सुंदर असं काम करायची. ह्या अशा परंपराने आपलं संचित जे आहे त्या संचिताचं वेगळेपण आपण सतत जतन करत आलेलो आहे. तर हा जो एक भाग आहे तो भाग याही परिसरातून आपल्याला अनुभवता येतो. शेवटी साहित्य म्हणजे काय असतं, आपण एका वेगळ्या शब्दांचे धनी आहोत आणि त्या शब्दांच्या प्रेरणेतून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. हे शब्द आपल्याला काय देतात तर जगण्यासाठीचा आनंद देतात. या मातीमध्ये पाय घट्ट ठेवून कसं आपल्याला आभाळापर्यंत उंची घेऊ शकतो याचं एक विवेचन हे शब्द आपल्याला देतात. कारण इथं सकाळी सुद्धा आम्ही येत असताना अतिशय वळणावळणाचा रस्ता, दोन्ही बाजूला शेती, काही लोक अगदी बैलांना घेऊन येत आहेत पुढे, अगदी कुळाकडे दिसत आहे, अगदी कुळग्याने पाणी साचलेले दिसत, पक्षी सुमधुर आवाज जात आहेत. हे दृश्य आपण एखाद्या शहरामध्ये गेलो तर आपल्याला पैसे देऊनही विकत मिळणार नाही. तर ह्या सगळ्या परिसराला जिवंत करणारे साहित्यिक, जयवंत दळवीसारखे साहित्यिक, खांडेकरांसारखे साहित्यिक या भूमीला संपूर्ण देशाला दिलेले आहे, पर्यायाने जगाला दिलेला आहे. कोंडुरासारख्या ठिकाणी गेल्यानंतर तो अगदी फेसाळ लाटा देणारा समुद्र जर बघितला तर त्यांची कोंडुरा कादंबरी, ती जागा ज्या जागेवर गेल्या क्षणी त्याला ती कादंबरी सुचलेली आहे, तो परिसर बघितल्यानंतर आपल्याला हे एक अभूतपूर्व वेगळं आणि गहन गूढत्व, अनाकलनीय अशा पद्धतीचं आकलन होताना दिसतो. कारण याही परिसरामध्ये दांडोबा असू दे, दारोबा असू दे, नितकणी असू दे, उपरेलकर असू दे, या माध्यमातून
लोकमानसाने झाडांचं रक्षण केलेलं आहे. ती काही अंधश्रद्धा नव्हती, तर निसर्गाचं संचित राखून ठेवण्यासाठी त्यांनी जतन केलं ते एक वेगळेपणा होता. हे उपरंकर, हे दांडोबा हे आजही आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की काही जणांना वाटतं की ती अंधश्रद्धा आहे, पण तो अंधश्रद्धेप्रमाणे आजची पिढी वागत आहे. कारण तो देवत्व त्यांनी झाडामध्ये बघितलं, देवत्व त्यांनी माणसामध्ये बघितलं. मग आपल्या गावाच्या सीमा बांधून ठेवण्यासाठी, आपल्या गावाला संरक्षण कवच पुरवण्यासाठी, आपल्या गावातील एखादा पाण्याचा प्रवाह अतिशय सुंदर आणि एकटा व्हावा यासाठी धार्मिक भीती घातली, आध्यात्मिक भीती घातली आणि तो प्रवाह नेटका ठेवला. ते झाड अतिशय व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवलं. हा सगळा भाग जो आहे, जसा दळवींच्या आपल्या साहित्यामध्ये दिसतो, तसंच आपल्या खानोलकरांच्या साहित्यामध्ये दिसतो, आरतीप्रभूंच्या साहित्यामधून दिसतो, तसाच तो आजही आपल्याला अनुभवता येतो. फक्त आपल्या दैनंदिनच्या धावणाऱ्या आयुष्यामधून थोडासा वेळ काढून या सगळ्या परिसराकडे बघणं हे अतिशय गरजेचं आहे. मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेमधून तर सांगितलं की वेंगुर्ल्याचा पाऊस त्यांना कसा भावतो, अगदी तो माया करत येतो. हेच त्यांनी आपल्या साहित्यामधून म्हणजे किती नावं घ्यायची आपण, म्हणजे काहींची नावं अशी सुटूनही जातील. मधु मंगेश कर्णे यांचं नाव की ज्याने साहित्यासाठी, साहित्य संस्थांच्या निर्मितीसाठी भरभरून प्रेरणा दिलेली आहे आणि आजही तेवढ्याच उत्साहाने ते कार्य करत आहेत. ह्या व्यक्तिमत्वाची उंची आमच्या जगण्यामध्ये आम्ही अनुभवलेली आहे. हाही एक उत्साह आणि आनंद आहे. तर ह्या जागा म्हणजे ज्या जागेवर असं म्हणतात की वि स खांडेकरांना शिरोड्याच्या समुद्र किनाऱ्याने घडवलेले आहे. म्हणजे तिथं ते समुद्र किनाऱ्यावर जायचे, कारण हे ध्येयवादी शिक्षक होते. विद्यार्थ्यांना चार भिंतीमध्ये बसून त्यांनी शिकवलेलं नाहीये. तर शिक्षण म्हणजे संस्कार आहे, शिक्षण म्हणजे आत्मविश्वास आहे, शिक्षण म्हणजे नैतिक मूल्यांची रुजवण आहे आणि शिक्षक म्हणजे आपल्या देशाप्रतीचा अभिमान आहे, आपल्या समाजाप्रतीचा अभिमान आहे, आपल्या प्रदेशाप्रतीचा अभिमान आहे. हा विचार ह्या माणसाने स्वतःच्या पावलामध्ये ध्यास म्हणून घेतला आणि तो श्वास घेऊन ते आयुष्यभर जगत राहिले. म्हणून शिरोड्याच्या समुद्र किनाऱ्याने वि स खांडेकरांना घडविले आणि त्याचबरोबर त्या फेसाळणाऱ्या लाटा त्यांच्या जगण्यामध्ये एक संचार करून उत्साही स्वरूप त्यांच्याही जीवनाला दिलं. त्यांचं कोणतंही साहित्य घ्या तुम्ही, तिथं कुठेही आपल्याला निराशा जाणवणार नाही, तिथं कुठेही आपल्याला एक जळमट आल्यासारखे वाटणारच नाही. तर त्यामध्ये आपल्याला जगण्याचं चैतन्य दिसणार, जगण्याचा आनंद. म्हणजे एखादा साहित्य कसा असतो, तो स्वांत सुखासाठी लिहितो, आत्मानंदासाठी लिहितो, प्रसिद्धी हवी, पुरस्कार मिळायला हवे हा त्यावेळी विचार नसतो. परंतु काही साहित्यिक जे असतात ते वेग घेऊन जगतात. त्यांना वाटत असतं की आपल्या शब्दाने हा समाज बदलायलाच हवा आणि बदल करणं हेच साहित्यिकाचं मुख्य अंग आहे. आणि तशा तऱ्हेचे साहित्यिक म्हणजे वि स खांडेकर. पण पहिला मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त या कर्मभूमी त्यांची या गावाने अनुभवलेला हा केवढा मोठा अभिमान आहे. तर अशा या वेगळ्या अशा भूमीमध्ये हे साहित्य संमेलन होऊ घातलेले आहे आणि म्हणून या साहित्य संमेलनाची उंची जी आहे ती तेवढीच मोठी आहे. मला 118 वर्षांचं हे ग्रंथालय ही परंपरा साधी नाहीये. किती माणसं आली असतील, किती माणसं गेली असतील, केवढ्या मोठमोठ्या माणसांचे पदस्पर्श या वास्तूला झाले असतील याच्या कल्पनेनेच माझं अंग शहारून आलं. खरंच कुठलं तरी भाग्याचं क्षण माझ्या आयुष्यामध्ये किंवा एखादं काहीतरी पुण्यकर्म केलं असं की या वास्तूमध्ये. नाही तर आम्ही साहित्य संगमच्या निमित्तानं बऱ्याच वेळा या सगळ्या परिसरामध्ये आलेलो आहे, वेगवेगळ्या ग्रंथालयामध्ये फिरून या सगळ्या विषयीची माहितीही घेतलेली आहे. पण तो पुस्तकाशी दोस्ती करत असताना आजकाल कुठेतरी युवा पिढी कमी पडत आहे का. मगाशी बोलत असताना सांगितलं भाई मंत्री यांनी की त्यांनी या सगळ्या ग्रंथालयामध्ये UPSC साठीची तयारी करण्यासाठीची सगळी पुस्तकं आहेत. म्हणजे आपल्या ठिकाणी आज मोबाईल सारखा घटक आलेला आहे. म्हणून आपण इथपासून जरासे दूर आहोत का, पण शेवटी जिवंतपणा कुठल्या गोष्टीमध्ये. एखादं पुस्तक हातामध्ये घेतलं, त्याला स्पर्श केला, त्याचे पानं अलगद आपण उलगडत राहिलं तर तो सुगंध जो आपल्या अंतरंगामध्ये पसरतो त्याच्यामधून एक जिवंत अनुभूती येते. आणि ती जिवंत अनुभूती जेव्हा इथं येते आपल्या मनामध्ये तेव्हाच कुठेतरी आयुष्यामध्ये वेगळेपणा आपल्याला साधला जातो. ते ही पुस्तकं देतात.
सगळं जग आपल्या मुठीमध्ये आलं असेलही, परंतु तो जिवंतपणा, तो प्रवाहीपणा ह्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला येतं. की आजकाल काय गरजेचं आहे असं मला वाटतंय की सगळ्या गोष्टी आहेत, परंतु इमोशन्स, संवेदना, भावना, एकमेकांप्रतीची जी नात्यांचा ओलावा जो आहे तो कुठेतरी दूर होत आहे का हा विचार मनामध्ये येतो. परंतु असं काहीतरी घडतं आणि वाटतं की नाही, अजूनही माणसं शब्दांच्या ओळीला एकत्रित येतात, अजूनही माणसाला पुस्तकं बांधून ठेवू शकतात, अजूनही वाचन साधनेचे कार्यक्रम होतात, अजूनही माणसं वेळ घेऊन आयुष्यभर सिंचित राहतात. त्यामुळे ती प्रेरणा सतत आपल्या जगण्यामध्ये असणार यामध्ये काहीही दुमत मला वाटत नाही. जसं आरतीप्रभूंच्या कविता जरी वाचल्या आपण किंवा खांडेकरांचं हे ध्येयवादी आपलं सगळे कादंबऱ्या कथा, जयवंत दळवींचं, मधु मंगेश कर्णिकांचं, तर मधु मंगेश कर्णिकांच्या सगळ्या साहित्याला एक भावनिक ओलावा आपल्याला दिसतो. त्यांचा आईचा शेवगा असतो, कारण त्यांच्या त्या आईच्या शेवग्यामध्ये आपल्याला की कोकण प्रांत कसा, म्हणजे त्यांची घरं कशी, कुटुंब व्यवस्था कशी, एक साधा शेवगा माणसं घरातून निघून गेल्यानंतर तो कसा झडून जातो आणि परत माणसाने घर भरतं तेव्हा तो मरून गेलेल्या शेवग्यालाच कुठेतरी मुळातून एक नव पालव येते की झाडांना सुद्धा ऐकू येतं, झाडांना सुद्धा भावना असतात, झाडं सुद्धा माणसावरती प्रेम करत असतात आणि झाडांना सुद्धा माणसं हवी असतात. यांचा एक संदेश इथे येतो. म्हणजे खूप वेगळं, म्हणजे आपली पूर्वीची घरं कशी होती, कौलारू घरं, घरासमोर मोठं अंगण, कडेकुशीला फुलझाडं असायची, आपल्या म्हणजे स्वयंपाक खोलीमधून एखादी खिडकी असेल तर त्याच्या बाहेरच्या बाजूला केळीची झाडं, शेवग्याची झाडं, परस्तारी असलेल्या आपल्या घरातलं बाथरूम म्हणजे मान्य झाला किंवा मोरी म्हणत असो आपण, त्याचं पाणी आंघोळ केल्यानंतर, भांडी घासल्यानंतर बरोबर मागच्या बाजूला जायचं, तिथं केळीची झाडं लावली जायचं, एखादं वांग्याचं रोप असायचं, एखादी अबोली असायची. ही संकल्पना कसली आहे, ही माणसं कुठेही शिकण्यासाठी गेलेली नव्हती, परंतु आज आपण सगळ्या घरासभोवती सिमेंट कॉन्क्रीटचं आच्छादन टाकलेलं आहे आणि हा सगळा परिसर या सगळ्या दिग्गज साहित्यिकांच्या साहित्यामधून आलेला आहे. म्हणजे आपण ते फक्त साहित्यातून अनुभवू का, आज ज्यांची वय वर्ष 50 आहे त्याच्याही पलीकडे आहे, त्यांनी भावजीवन अनुभवलेलं आहे. त्या भावजीवनामध्ये त्यांनी प्रत्यक्षातला पाऊस बघितलेला आहे, नदीचा खळाळ जो आहे त्याच्यामध्ये पाणी सोडून आपण बसलेलो आहोत. अगदी भात शेती जी आहे त्या खासरामधून मेरेतून धावत आपण प्रवास केलेला आहे. ती भातं आपण कापण्यासाठी गेलेलो आहोत, त्यांच्या पेंट्यामधून डोक्यावर घेतलेल्या आहेत, त्या पाण्याने मळलेल्या आहेत. बैल जोडी किंवा एखाद्या रेड्याची जोडी मळणी घालत असताना त्यांच्या मागे मागे आपणही पळत गेलेलो आहोत. हे सगळं जगणं आपण स्वतः अनुभवलेलं आहे. एकदम पटकन ते कालबाह्य झालेलं आहे. आजकाल मुलांना ते चित्रातच दाखवावं लागतं, परंतु ह्या जगण्यातला जिवंतपणा पुनश्च एकदा नव्याने अनुभवायचा असेल आणि जगण्याला सतत प्रभावी ठेवायचं असेल तर ह्या साहित्य वाचन तरणोपाय नाही आणि वाचना वाचनही तरणोपाय नाही, पण त्याच्यासाठी वाचन महत्वाचं आहे. शेवटी साहित्य काय करत असतो तर जगत असताना प्रत्येक व्यक्तिमत्वाला कमी अधिक प्रमाणात समान अनुभव येत असतात, पण ते अनुभव सगळीच व्यक्तिमत्व शब्दामध्ये बांधतात आणि त्याची साहित्य कृती करतात असं मात्र होत नाही. साहित्य कृतीतून जेव्हा ते शब्द एकत्रित गुंफून आपल्या समोर येतात, कवितेच्या माध्यमातून आपण ते वाचतो, कथेच्या माध्यमातून ते आपल्या समोर येतात, तेव्हा बऱ्याच जणांना वाटते की अरे हे तर माझंही जगणं आहे. मग आपण कुठे मागे पडतो. भरभरून जीवन जगत असताना एखादा अनुभव सतत अस्वस्थ करतो. तो वेदनेचा अनुभव जास्त प्रमाणात असतो, कारण वेदना आपल्याला आतमध्ये कुठेतरी ठणकत राहते आणि जो साहित्यिक असतो अस्वस्थ होत राहतो तो काय करतो तर हातामध्ये पेन घेऊन ते लिहित राहतो. बाकीचे फक्त कदाचित आपला कोंडमारा सहन करत असावे आणि जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा ते व्यक्त होण्यामध्ये एक मोकळेपण होतं की आपण अगदी मोकळं व्हावं, पाखरू होऊन पाखरा शिगावं असं जसं पाडगावकर म्हणतात तशा तऱ्हेने. म्हणून एका बाजूला ही साहित्याची वेगळी उंची या भूमीला लाभलेली आहे, तसे लोकसाहित्याचं वेगळेपण सुद्धा या भूमीला आहे. जसं मी म्हटलं की रणमालेविषयी
सांगितलं की धालोची परंपरा आहे, दशावताराच्या नाटकांची परंपरा तर आपण अनुभवली तर कितीही जरी म्हटलं की कर्नाटकामध्ये यक्षगान आहे आणि इथलं आपलं दशावतार याच्यामध्ये बरंच साम्य असलं तरी सुद्धा इथलं जे वेगळेपण, पोशाखातील वेगळेपण आहे किंवा इथल्या सगळ्या परिसराचं वेगळेपण आहे ते याच्यामधून आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जात्यावरची ओळी इथं सुद्धा आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्याच मालाने म्हटलं की राम राम म्हणून नाही सीतेचा तोलाचा, हिरकळी माझी सीता राम खरं त्या दिलाचा. हे कधी होतं? आजची सुशिक्षित स्त्री सुद्धा हे सहजपणे आणि परखडपणे एवढं म्हणू शकणार नाही. आपल्या मालनीने आपल्या माऊलीची आठवण जर काढली तर त्या आठवणीने म्हणजे की जामेला जाम येते, जामेच्या मुली कोण परी, भरलेल्या ताटावरी माझी माऊली याद करे. म्हणजे हे सगळं काय आहे? ह्या सगळ्या महिला कुठल्याही शाळेमध्ये गेल्या नव्हत्या, परंतु त्यांनी याच्यामधून आपल्या माहेरपणाची आठवण काढलेली आहे. सासू वासनीला जो जाच व्हायचा तो जाच सहन केलेला आहे. म्हणजे अशी एक वेगळी परंपरा आपल्याला या भूमीमध्ये दिसते. अजूनही इथं आल्यानंतर तो ओलावा जो आहे, आपुलकीचा गंध जो आहे या मातीला, तो आजही मला जाणवतो. कारण पूर्वी जसं येतं की आरोंदाला आल्यानंतर अमुक एक दुकान आहे, त्याच्यावरती चहा आणि भजी मी घ्यायला सांग, म्हणजे तो सुगंध नाकात अजूनही भरून राहिलेला आहे. म्हणजे माथ्यावरती दळण घेऊन इथं होडीमधून प्रवास केलेला आहे. होडी कधी उलटली असं ऐकण्यात आलं नाही, खचाखच होडी भरली जायची. त्यावेळी काही काव्यात्मक जाणीव होती, तो एक प्रवास असायचा, कारण तो एक मार्ग असल्यामुळे त्या होडीतून प्रवास करणं हे क्रमप्राप्त होतं. आमचं लग्न झाल्यानंतर मग पूल त्याच्या ठिकाणी मध्यंतरीच्या कालखंडामध्ये फेरीबोट होती, परंतु तो काळ असा होता की होडीमध्ये आपण बसला आणि होडी बुडला असा काही विचार तिथे अजिबात नव्हता. कारण ते जगणंच तसं होतं, पण तो जगण्याचा प्रवाह होता. कारण प्रवाहाला बांध घातला की ते पाणी अडवलं जाणार आणि अडवलेल्या पाण्याला बुरशी येतं, ते साचून राहतं, ते नितळ होऊन पुढे जात नाही. आपलं जगणंही तसंच आहे. साहित्य आपल्याला हेच शिकवतं. साहित्याचा प्रवाह जो खांडेकरापासून आहे त्याच्याही पूर्वी होता आणि आता आपण बघितलं त्याच्यामध्ये बदल होणारच. कारण जीवन जाणीवामध्ये बदल झालेला आहे, सभोवतालामध्ये बदल झालेला आहे, माणसामध्ये बदल झालेला आहे, भौगोलिक परिसरही बदल झाले आणि आपण जिवंत असल्यानंतर आपण हा बदल टिपत जातो आणि तो टिपणारा बदल आपण आपल्या जगण्यामध्ये अनुभवतो आणि साहित्यामध्ये अनुभवतो. म्हणून साहित्यिक नेहमी अस्वस्थ असतो. साहित्यिकाला नेहमीच वाटत असतं की हा बदल चुकीचा आहे, हा बदल बरोबर आहे, कारण तो जिवंत असल्या कारणाने त्याला सतत वाटत राहतं की हे असं नकोय म्हणून. म्हणून तो विचार जो आहे तो या प्रेरणा कट्ट्याच्या माध्यमातून मला वाटतंय असणं महत्वाचं आहे. तरुण फिरकत नाहीये, विद्यार्थी येत नाहीये, ही खंत आपण सातत्याने करत राहतो, परंतु मला नेहमी सकारात्मक व्हावंसं वाटतं की भलेही त्यांच्या वाचनाच्या दिशा बदलल्या असतील, परंतु माझ्या समोर तरी असे शेकडो तरुण आहेत, तरुणी आहेत की ज्या वाचतायत, चांगलं चांगलं साहित्य वाचतायत आणि स्वतःला व्यक्त करत आहेत. काही संस्था, मी मुद्दाम परत साहित्य संगमचं नाव घेते की आमच्या गोव्यामध्ये काही संस्था इथं प्रेरणा कट्टा म्हणजे साहित्य संगमच्या प्रेरणेने तयार झालेला प्रेरणा कट्टा आहे आणि आत्ताच ग्रंथालयाचे वेगवेगळे उपक्रम इथे सांगितले गेलेले आहेत. त्यामधून वाटतं की नाही, काही संपलेले नाहीये, फक्त वाटा बदललेल्या आहेत, वेगळेपणा निर्माण झालेला आहे, माणसं बदलत आहेत, परंतु तो विचार पुढे घेऊन जाणारे कोणी ना कोणीतरी आहे, म्हटल्यानंतर काहीही संपणार नाहीये. हा भाव जो आहे तो मला खूप प्रेरणा देऊन जातो. कारण एखादं संमेलन असो, एखादी जागा असो, ती प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवत जाते. मलाही माहिती आहे की माझ्यापेक्षा साहित्य सेवा करणारे, खूप सारं लिखाण असणारे, खूप सारं प्रचंड वाचन असणारे माणसं इथं सभागृहामध्ये आहेत. हे मलाही माहिती आहे. माझ्यापेक्षा अनुभवाचा प्रचंड मोठा आवाका त्यांच्याकडे आहे. पण तो एक मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं की जेव्हा साहित्य संगमच्या कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला एक दोघे जण सुद्धा असले तरी सर कधीच ते कार्यक्रम थांबवला नाही. बऱ्याच वर्षापर्यंत मी एकटीच महिला, मी एकटीच तरुणी तिथे असायचे, त्यामुळे मला त्यावेळी कसंच वाटायचं की मी एकटी काय होऊन जायचं. म्हणजे माझे वडील जे आहेत त्या वडिलांनी मला सतत साहित्य असलं म्हणून काय झालं आणि एकदम वेगळ्या पाठवायचे की जायलाच म्हणजे जाऊ. मग मी जायचे आणि नवीन लिखाण व्हायचं. परंतु लग्नानंतर सहवासामध्ये पती राजेंद्र केरकर आले आणि त्यांनी मग म्हणजे साहित्य काय महत्वाचं आपल्या जगण्यामध्ये
लोकसाहित्य, फुगडी, धालो हे सगळं माहिती होतं, परंतु त्याच्यामध्ये अभ्यासाच्या दिशा कोणत्या आहेत, अभ्यासाच्या वाटा कोणत्या आहेत हे जाणवलं. म्हणजे कोणीतरी हे सांगावं लागतं, ही प्रेरणा द्यावी लागते. तर साहित्य संगमचे मी अध्यक्ष खूप तरुण वयामध्ये झालेलं होतं, ज्यावेळी माझं साहित्यच काही नव्हतं, परंतु त्या वयामध्ये नारायण सुर्वेसारख्या दिग्गज अशा साहित्यिकासोबत व्यासपीठावर बसण्याचा सन्मान व्हायला लागला. हे कुठंतरी ते बीज होतं, जे बीज नंतर पुढे वाढत गेलं आणि आज अशा तऱ्हेचा मला सन्मान मिळतो. खरंच मला खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय की विचार ऐकणारी माणसं आहेत आणि विचार रुजवणारी माणसं आहेत आणि ते विचार घेऊन मार्गक्रमण करणारी माणसं आहेत. म्हणून म्हटलं की वेळ असतं ते वेळ घेऊन माणसं जगतात. बऱ्याच जणांना वाटते की शहाणी माणसं आहेत म्हणून समाज जगत आहे, परंतु वेळ घेऊन माणसं जगत राहतात. ती वेळासाठी कुठेही काहीही विचार होत, त्यांना भलेही लोक वाईट टाको, परंतु ते झपाटणे पण त्यांच्यामध्ये असतं आणि त्या झपाटण्या माध्यमातून ती जगत जातात. म्हणूनच हे असं काहीतरी वेगळं सतत होत राहतं, काही संपत नसतं, सतत चालू राहतं. हे साहित्य त्याच्यासाठी आहे. प्रेरणा संमेलन याच्यासाठी गरजेची असतात. वाचनालय हेच आपल्याला कार्य सांगतं की माणसाला माणूस म्हणून जिवंत ठेवण्याची संकल्पना जर कोण करत असेल तर ही साहित्यिक मूल्यांची रुजवण ते करते. आणि म्हणूनच माणसं माणूस बनतात, जगण्याचं वेगळेपण त्याच्यामधून टिकून राहतात. हे साहित्यिक वेगळेपण आपण आपल्या अंतःकरणामध्ये जगूया, कारण ही सगळी दिग्गज मंडळी माझ्या मागे असलेली, माझ्या बाजूला असलेली आणि माझ्या समोरही असलेली अशा या सरस्वतीच्या मंदिरामध्ये मी इथं आहे, ज्ञान मंदिरामध्ये आहे. आणि ज्ञान किती आपण प्राशन घ्यायचं, कारण आपण किती वर्ष जगलो याला महत्त्व नाही, आपण कसं जगलो याला महत्त्व आहे. आणि आपल्या सगळ्या निराशेपासून, मनोविकारापासून दूर नेणारं ते साहित्य असतं आणि हे साहित्य आपल्या जगण्याची उंची वाढवतं. तसंच जगण्याची उंची वाढवणारं जी प्रेरणा, जी परंपरा या भूमीला लाभलेली आहे, त्या परंपरेला पुढे नेण्याचं कार्य करणारं अशा तऱ्हेचे साहित्य संमेलन आहे. कारण आम्ही या संपूर्ण म्हणजे खांडेकरांची वास्तू असू दे, दळवींची वास्तू असू दे, या सगळ्यामध्ये आम्ही भ्रमंती केलेली आहे, फिरलेले आहोत, आम्ही बघितलेलं आहे. म्हटल्यानंतर त्या सगळ्यांचे दिव्य कण कुठेतरी आमच्या अंतःकरणामध्ये आहे. पुनश्च एकदा आपला सर्वांनी आणि आदरणीय विनयजी सौदागर असू दे किंवा बाकी सगळ्यांनी या ठिकाणी संमेलनाध्यक्षपदी माझी निवड केली. इथं आपल्यासारख्या दर्दी, विचक्षण, अनुभव संपन्न अशा रसिक श्रोत्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली. या सुंदर अशा शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या वास्तूमध्ये मला उभं राहता आलं आणि जगण्याची उर्मी मिळाली. त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.